उन्हाळ्यामध्ये फक्त अर्धा चमचा पावडर घ्यायची, 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायची. सकाळ संध्याकाळ आणि जेवण झाल्यानंतर 30 ते 40 मिनिटांनी फक्त 1 ग्लास पाणी हे प्यायचं आहे. तुम्ही बघणार आहात यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कमी होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला मूळव्याधचा त्रास असेल तो सुद्धा कमी होणार आहे. कॉन्स्टिपेशन चा त्रास होत असेल तो कमी होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं जबरदस्त वेट लॉस होणार आहे. पोटाची मांड्याची चरबी कमी होण्यास मदत होणार आहे. ना कसला डाएट करायचा, ना एक्सरसाइज करायची फक्त तुम्हाला हे फॉलो करायचे, फक्त हे पाणी पित राहायचंय. तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे आणि एकदा का तुम्ही हे लाईफस्टाईलमध्ये तुमच्या ॲड करून घेतलं तर तुमचं कधी वजन वाढणारच नाही. तुम्हाला शुगर, त्याचबरोबर बीपी यासारख्या, थायरॉईड सारख्या, पीसीओडी, पीसीओएस या त्याचबरोबर अलग वेगवेगळ्या प्रकारच्या बिमाऱ्यांपासून सुटका मिळणार आहे. आणि स्त्रियांसाठी सगळ्यात महत्त्वाचं हार्मोन इम्बॅलन्सचा त्रास तुमचा दूर होणार आहे. एवढं जबरदस्त आणि एवढी भारी पावडर आहे की घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्येच आपण करणार आहोत. नमस्कार, मी प्राजक्ता घेऊन आली एकदम जबरदस्त व्हिडिओ. उन्हाळ्यासाठी वेट लॉसची पावडर कशी तयार करायची ती आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी कसलाही डाएट एक्सरसाइज न करता तुम्ही बघू शकता हळूहळू माझे इंचेस लॉस होत आहेत आणि मेन म्हणजे माझी पोटावर आणि मांड्यावर भरपूर चरबी होती ती सुद्धा कमी होण्यास मदत होत आहे. तुम्हाला सुद्धा डाएट एक्सरसाइज न करता जर असा रिझल्ट पाहिजे असेल तर पटापट ही पावडर एकदा तयार करून ठेवा. ही पावडर बनवण्यासाठी तुमच्याकडे जर लोखंडी भांड असेल तर अति उत्तम, कारण यामध्ये लोहाचं प्रमाण असतं आणि त्यामुळे आपण इकडे लोखंडी भांडं घेतले आणि नसेलच तर मग स्टीलचं भांडं तुम्ही घेऊ शकता. ॲल्युमिनियमचं वापरणं टाळा, पण लोखंडाचं घेतलं तर अति उत्तम. यामध्ये मी काय काय प्रमाण टाकते आहे ते आधी सांगते आणि मग त्याचं काय महत्त्व हे समोर सांगते. आपल्याला यामध्ये टाकायचं आहे साधारणतः 1 चमचा भरून जिरं. जिरं हे आपल्याला चांगलं असं मंद आचेवरती भाजायचंय, पण आपण सगळेच इन्ग्रेडियंट टाकून घेणार आहोत. जेवढं आपण जिरं घेतलेलं आहे तेवढीच आपल्याला सोफ घ्यायची आहे आणि उन्हाळ्यामध्ये सोफ आणि जर तुम्ही खडी साखर खाल्ली तर तुमच्या शरीराला जी काही उष्णतेचा त्रास होतो, म्हणजे जी उष्णता तुमच्या शरीरात वाढलेली असते ती उष्णता कमी करण्याचं काम सुद्धा हे करते. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून मुलांना सोफ आणि खडी साखर देण्याचं काम नक्की करा. तर जेवढं आपण जिरे घेतले तेवढंच आपण सोप घेतली आणि त्याच्या अर्धी आपण ओवा घेतलेला आहे. ज्यांना कोणाला उष्णतेचा किंवा मूळव्याधचा त्रास आहे त्यांनी अर्ध्यातून अर्धा ओवा घेतला तरी चालेल. जेवढं जिरं सोप घेतले तेवढं आपल्याला धने घ्यायचे आहेत. धने सुद्धा आपल्याला 1 चमचाच घ्यायचे आहेत, हे लक्ष घ्या. त्यानंतर प्रत्येक गोष्ट आपण खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातील शुगर किंवा ग्लुकोज स्पाइक करत असतो ते टाळण्यासाठी आपल्याला इकडे टाकायचं आहे दालचिनीचा 1 तुकडा. हे आवर्जून आपल्याला टाकायचंय. भलेही एखादा इन्ग्रेडियंट नाही टाकला तुम्ही चालेल, पण दालचिनी आवर्जून टाकायची आहेत. आता चांगला असं आपली कढई तपली त्यामुळे पटकन आता आपण हे एक फिरून घेऊयात. अजून आपला एक इन्ग्रेडियंट टाकायचा बाकी आहे, तो सुद्धा आपण समोर टाकणार आहोत. आता लक्षात घ्या यामध्ये आपण जे इन्ग्रेडियंट टाकले ते नेमकं काय काय काम करतं ते सुद्धा आपण बघणार आहोत. मेन म्हणजे ना आपण जे सोप टाकलंय त्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. ओवा आपल्या पोटातील गॅस आणि पोटफुगी कमी करण्यास मदत करतो. जिरं आपल्या शरीरातील चरबी मेल्ट करण्यास मदत करतं. गोकर्णीची फुलं आपल्याला यामध्ये टाकायची, तीही सुकलेली फुलं टाकायची आहेत. गोकर्णीच्या फुलाला ब्लू बटरफ्लाय पी फ्लॉवर सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे यामुळे ना चयापचय क्रिया वेगवान होते, चरबी वेगानं जळते आणि हे आपल्या शरीरातील टॉक्झिन बाहेर टाकण्यास खूप मदत करतं. ताण सुद्धा कमी करण्यास मदत करत असतं. आता जिऱ्यामुळे सुद्धा चयापचय क्रिया वाढते आणि त्यामुळे सुद्धा जोरात आपली जी काही चरबी आहे ती मेल्ट होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर दालचिनी इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही आणि चरबी सुद्धा साठत नाही. हे हार्मोनचं संतुलन राखण्यास सुद्धा फार मदत करतं. हे सगळं काही जेव्हा तुम्ही करता तेव्हा मंद आचेवरतीच तुम्हाला भाजून घ्यायचंय. हा व्हिडिओ समोर जाण्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि म्हणजे मला सुद्धा कळेल ना की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला. या पावडरमुळे तुमच्या शरीरातील उष्णता बिलकुल वाढणार नाही, थंडावा मिळणार आहे. कारण यामध्ये जे आपण धने आणि सोफ टाकलेली आहे यामुळे आपल्या शरीरात थंडावा निर्माण होण्यास मदत होत असते. ज्यांना कोणाला शुगर आहे त्यांनी गोकर्णीची फुलं आणि दालचिनीची क्वांटिटी इकडे जास्त घेतली तरीही चालणार आहे. हे पदार्थ मेटाबॉलिझम सुधारतात, डायजेशन प्रॉपर करतात, हळूहळू आपल्या पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात. हे रूम टेम्परेचर वरती आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं आणि हे आपल्याला आता व्यवस्थितरित्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पावडर करून घ्यायची. ही पावडर तुम्ही आता उन्हाळा आहे त्यामुळे फक्त 15 दिवसाचीच एकदा बनवा.
कारण जेवढी चांगली फ्रेश बनवली तेवढा त्याचा सुगंध चांगला येतो, चव सुद्धा चांगली लागते. नाहीतर मग तुम्हाला जर तुम्ही महिनाभराची ठेवली तर आता उन्हामुळे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण हे बेटर आहे की तुम्ही हप्ताभर किंवा 15 दिवसाची एकदा बनवून ठेवली, की मग ती पटकन पिऊन 2 टाईम पिली ना आपण तर पटापट संपते सुद्धा. आणि कसं प्यायचं, काय प्यायचं हे समोर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता इकडे बघा. आता बघा आपण तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामधून ते काढून घेणार आहोत. तोपर्यंत आपण 1 कप पाणी घेतलं, 1 ग्लास मोठा ना, तेवढं मोठा काचेचा माझ्याकडे कप आहे त्याने आपण पाणी घेतलेलं आहे आणि हे आपल्याला गरम होण्यास ठेवायचं आहे. हे एकदाच करून ठेवायचंय म्हणजे तुम्हाला रोज-रोज भाजायचं काम नाही. फक्त पाणी गरम करायला ठेवायचं आहे रोज आणि हे तुम्हाला प्यायचं आहे. आता बघा हे करत असताना हे तुम्हाला किती वेळ घ्यायचं हे सुद्धा मी सांगते. सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला हे घ्यायचं आहे. त्याचबरोबर दुपारचं आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर तुम्हाला 30 मिनिटांनी हे घ्यायचं आहे. हे लक्षात घ्या. जर रात्रीचं जेवण झाल्यावर 30 मिनिटांनी तुम्ही घेतलं तर झोपण्याच्या आधी तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे. हे लक्षात घ्या किंवा तुम्ही जेवण झाल्यानंतर मी जे तुमच्यासोबत चहा शेअर करते ते चहा घेतले तरीही चालेल. पाणी गरम झाले आणि आपण मिक्सरच्या भांड्यातून सुद्धा ही पावडर चांगली अशी काढून घेतली. फाईन अशी पावडर करायची, एखाद्या कोणत्याही प्लेटमध्ये काढायची आणि ही रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायची आणि नंतरच एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्हाला ही भरून ठेवायची आहे. अँटीऑक्सिडंटनी भरपूर अशी ही पावडर आहे. खरं सांगते आहे. वजन वाढलं की आळशीपणा खूप जास्त येतो. आपल्याला वजन कमी करायचं असतं, पण खरंच ते मनाचं जे कंट्रोल असतं ते होत नाही. त्यामुळे या स्मॉल स्टेप करत जा आणि खरंच आपल्याला एक ना एक दिवस तर जबरदस्त रिझल्ट मिळतो. असं म्हणतात ना, की थेंबे थेंबे तळे साचे तसंच काहीचं हे आहे. आता एका प्लेटमध्ये असं पसरून हे थंड करून ठेवूयात आणि नंतर एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे. आता ही जी पावडर आहे ही तुम्ही ना एकदा बनवली ना, की याचा सुगंध 15 दिवस असाच राहतो आणि जर तुम्ही पावसाळा किंवा हिवाळ्यात बनवलंय तर असाच फ्लेवर राहतो. उन्हाळ्यामध्ये खूप जास्त उष्णता असल्यामुळे आपण यामध्ये असे काही इन्ग्रीडियंट्स वापरलेले नाही आहेत, की ज्याने आपल्या शरीरातील उष्णता वाढेल. आपल्याला थंडावा सुद्धा मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं वजन सुद्धा कमी होतं. तुम्ही पावडर बघू शकता किती फाईन झालेली आहे आणि यामध्ये गोकर्णीची फुलं आवर्जून टाका. गावाकडे सुंदर अशी गोकर्णीची फुलं फ्रेश अशी असतात, ती आणून तुम्ही सुकवून नंतर यामध्ये वापरली तरी चालेल. खूप, खूप, खूप भारी असतं. ब्लू टी सुद्धा तुम्ही काळ्या चहामध्ये नक्कीच त्या फुलांचा वापर करू शकता. आता हे कसं बनवायचं ते तुमच्यासोबत शेअर करते. चला तर 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आपल्याला इकडे. तोपर्यंत 1 ग्लाससाठी अर्धा चमचा आपल्याला पावडर घ्यायची आहे. एवढी सफिशियंट आहे. जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास किंवा हिस्ट्री नसेल किंवा गॉल ब्लॅडर स्टोनची हिस्ट्री नसेल तर यामध्ये अर्धा चमचा सब्जा सीड्स सुद्धा टाकू शकता. यामुळे सुद्धा तुमच्या शरीराला थंडावा मिळण्यास मदत होते. तुम्ही बघू शकता हे छान पद्धतीने आता आपलं झालंय. आता हे सिप-सिप करून चहासारखं आपल्याला प्यायचंय. गरम पाणी इतपत हवं की आपण सहन करू शकू. अतिही कोमट पाण्याचा वापर करायचा नाही. हे पेल्यानंतर जर तुम्हाला थोडीफार भूक जरी लागेल असेल ना, तर ती भूक सुद्धा शमण्यास मदत होत असते. सिप-सिप करून प्या आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते. थोडा टाईम झाला ना, हळुवारपणे या पूर्ण पाण्याचा कलर थोडासा चेंज होतो, थोडा निळसर होण्यास मदत होते. कारण आपण यामध्ये गोकर्णीची फुलं जी आहेत ती वापरलेली आहेत म्हणून. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही ही पावडर नक्की